ये साफ हो चुका है कि विधान परिषद चुनाव में कांग्रेस के 7 वोट फूट गए हैं। इसी के चलते शिवसेना सांसद संजय राउत ने आरोप लगाया कि ये 7 विधायक बिक गए हैं। संजय राउत के आरोप पर जवाब देते हुए शिवसेना नेता और मंत्री दीपक केसरकर ने कहा कि संजय राउत हर दिन आरोप लगाते हैं, इसलिए पूरा महाराष्ट्र ही संजय राउत को मनोरंजन के रूप में देखता है। आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात। मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते, कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते आणि बदनामी ही खरोखर अत्यंत मनस्ताप देणारी अशी ही बदनामी असते आणि त्याच्यामुळे कुठल्याही संदर्भात काही आरोप झाले तर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असते। त्याच्यामुळे अशी शहानिशा न करता जर आरोप केले गेले तर त्याच्यामुळे नाहक बदनामी होत असते, हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते। शेवटी ज्यावेळेला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता त्यावेळेला त्या प्रेस कॉन्फरन्स मधून आपल्याला निश्चितपणे काही सकारात्मक लोकांना देता आलं पाहिजे। जनतेचे काय प्रश्न असतील त्या संदर्भात आपल्याला काही बोलता आलं पाहिजे। विशेषतः जसं मी आपल्याला सांगितलं की काही खूप असंतोष हा काही शिक्षकांच्या मध्ये होता की त्यांचं टप्पा अनुदान मिळालेलं नव्हतं, तर टप्पा अनुदानाच्या संदर्भात डिसेंबरची घोषणा आम्ही केली, परंतु डिसेंबरची घोषणा केल्यानंतर सुद्धा ते समाधानी नव्हते, म्हणून आमच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि जून पासूनचा हा निर्णय अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा आम्ही ज्याला घोषणा केली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत 4 ते 5 महिने होऊन गेलेले होते, पण ते 4 ते 5 महिन्यांच्या फरकासह आम्ही ही रक्कम दिलेली होती। त्याच्यामुळे आता सुद्धा जून महिन्यापासूनच अंमलबजावणी होईल, परंतु याची आर्थिक तरतूद डिसेंबरमध्ये करायला लागेल। त्याच्यामुळे डिसेंबर पण आम्ही या संदर्भातले जे आवश्यक सगळे सोपस्कार असतील ते लगेच पूर्ण करू।